मागील 2 व्हिडिओ प्रचंड प्रतिसादामुळे 1000 व्ह्यूज कंप्लीट करू शकलेत। त्यामुळे आपण आज अजून एक व्हिडिओ बनवत आहोत, चुलीवरील कोळंबी मसाला। कोळंबी घेण्यासाठी मी वाईला गेलो होतो आणि आपल्याला मस्तपैकी कोळंबी भेटलेली आहे, फ्रेश कोळंबी भेटली आणि त्यासोबत काय काय जो लागणारा जो भाजीपाला आहे तो सुद्धा घेतलेला आहे आपण। आणि आता आपण घरी जाणार आहोत। नमस्कार मंडळी, इंडियन फूडी ऑफिशियलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर चला पाहूया कोळंबी मसाला रेसिपी। कोळंबी मसाला तयार करण्यासाठी आपण घेतलेले साहित्य बघा। 2 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर, अर्धी वाटी खोबरं आणि लसणाची 1 कुडी, 2 इंच आलं, सवाई मालवणी फिश मसाला। मसाला चिरून घेतलेला आहे, तो आता भाजायचा आणि त्याची ग्रेव्ही करायची। कांदा भाजून घेण्यासाठी आपण 1 पळी तेल घेतले। खोबरं भाजून घ्यायचे पहिलं। आपण आता कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा पूर्ण लाल होईपर्यंत भाजला पाहिजे। कांदा भाजून घेतलेला आहे, आता त्याच्यातच टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो आपण एकत्र भाजून घेतलाय, आता तो काढून घेणार आहोत। आलं, लसूण, कोथिंबीर आपण पाट्यावर वाटून घेऊया। आता कांदा, खोबरं आणि टोमॅटो हे पण आपण आता पाट्यावर वाटून घेऊया। एक चमचा हळद आणि 2 चमचे मीठ लावून कोळंबीला 10-15 मिनिटं मुरवत ठेवलेलं। 3 पळी तेलात कोळंबी वाफलून घ्यायची। तेलात कोळंबी छान फुललेली आहे, आता काढून घ्यायची आहे बाजूला। आणि त्याच तेलामध्ये आता आपण मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा आहे। आता आपण हे वाटण आता परतून घेऊया। 2 चमचे चटणी मसाला टाकणार आहे घरचा, 1 चमचा सवाई मसाला टाकायचा आहे। त्याच्यात आता तळलेली कोळंबी टाकायची। आता आपण हे 5 मिनिटं वाफलून घेऊया। कोळंबी मसाला तयार झाला आहे।